काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामन खोसकर आपल्या बरोबर आहेत। हिरामन खोसकर जी सातत्याने राज्यभरामध्ये मुली विक्रीचा प्रकरण जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतं। खास करून आदिवासी पाड्यांमधल्या ज्या वयाने लहान असलेल्या मुली आहेत त्यांच्या विक्रीचा व्यवसाय जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि तुमच्या मतदारसंघामध्ये देखील पोटच्या आईने स्वतःची 6 मुलं जी आहेत ती विकलेल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडनं काही अधिकची आता माहिती घेण्यात आली आहे का आणि या सगळ्या संदर्भात भेटीगाठी होणार आहे का तुमच्याकडे? आता उद्या सकाळी मी पहाटे 5ला उठून त्या गावी जाणार आहे, परंतु काल परवा पोलीस डिपार्टमेंटची जी माहिती मिळाली का ते मुलं ते जे मेंढीपाळ लोक आहे त्यांच्याकडे ते ठेवत आहे आणि त्यांच्याकडून ते पैसे घेत आहे असं काल पोलीस डिपार्टमेंटच्या त्यांच्या जबाबातून माहिती मिळाली। प्रत्यक्ष उद्या मी सकाळी तिथं पण जाणार आहे, पालघरला पण जाणार आहे की हे खरं आणि खोटं तिथं आजूबाजूचे काही लोक आहेत तर ते आजूबाजूचे राहणार आहे त्यांना खरी वस्तुस्थिती विचारणार आहे। हे समाजाला कलंक आहे, समाजाला काळिंबा फासणार आहे। अशा मुलं जर आदिवासी महिला जर विकत असेल तर समाजात आज पायी वाईट परिस्थिती हा मेसेज चुकीचा आहे। म्हणून मला आज काही दादा आणि आजीदादांनी राष्ट्रवादी आदिवासी सेलचा प्रदेशचा अध्यक्ष केला आहे। येण्यात त्यांनी माझी पण जबाबदारी आहे, ती जबाबदारी मला पार पाडावं लागेल की उद्या मी 9 ते 10 वाजेपर्यंत बर्डेच्या वाडीला पोहोचून स्थानिक आजूबाजूच्या लोकांना सर्वांना विचारून काय वस्तू कोणत्या मेंढपाळ्याकडे दिलेलं आहे, किती दिवसासाठी दिलं, काय दिलं, विक्री केलेली आहे का, सगळं बघणार आहे। त्याच्यात एक लक्षवेधी लागली त्याच्यामध्ये तो पण पालघरचा पण विषय निघाला मोखाड्याचा, तिथंसुद्धा मी जाणार आहे, तो सुद्धा माहिती घेणार आहे की जर असं काही होत असेल तर हे वारंवार घडू नये याच्यासाठी कुठंतरी शासनाच्या मार्फत एक तर ते घेणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, देणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सजा पण झाली पाहिजे। असं वारंवार घडताना यासाठी कुठंतरी शासनाने सुद्धा बंधनं घातले पाहिजे। खरं तर हा झाला मुली विक्री प्रकरणाचा, परंतु राजकीय दृष्ट्या देखील तुमचं त्र्यंबकेश्वर यंदा तापलेलं पाहायला मिळालेलं होतं। खरं तर 21 तारखेला नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आहे। गुलाल कोण उधळणार त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर? गुलाल तर तसं आता परिस्थिती अशी आहे की नगर आम्हाला युती करायचं आमचं शेवटच्या 1 महिन्यापासून चालत BJPचं नाम 3 वाजेपर्यंत आमची युती झाली नाही आणि युती न झाल्यामुळं आम्ही आमच्या एक सामान्य कार्यकर्त्याला फॉर्म जोडून दिला, पण तो आमचा नगराध्यक्ष उमेदवार नाही, पण नगरसेवक मात्र नक्कीच येतील। माझ्या 8 ते 10 येतील, 20 पैकी 10 मात्र शिवसेना आणि BJPचे येतील, पण माझे स्वतंत्र आमचे राष्ट्रवादीचे 10 येतील। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर ज्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये मुली विकण्याचा प्रकार जो काही सुरू होता त्या सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊन त्या ठिकाणी दौरा करणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भाची वस्तुस्थिती माहिती घेऊन खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्याचा अहवाल जो आहे तो पाठवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे जे आमदार आहेत हिरामन खोसकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, नागपूर।